आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सावनेरमध्ये विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। हा मोर्चा सावनेर बसस्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू होऊन जयस्तंभ चौकापर्यंत काढण्यात आला। मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, दोषीवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर यंत्रणा उभी करावी अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोळे, उत्तम कापसे, संजय टेंबेकर, दिनेश शिंगोले, भगवान चांदेकर, संजय राऊत, अश्विनी घाटोळे, जांबुतराव वारकरी, बलराम चोरे यांच्यासह मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवेश, सावनेर, नागपूर। एक व्यक्ती हंगर स्ट्राईकवर आहे गेल्या 15-20 दिवसापासून, पण गव्हर्नमेंटला कोणत्या लोकांना वेळ नाही आहे त्यांच्याशी बोलायला, त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायला आणि एक डिसिजन घ्यायला त्यांना एवढा वेळ लागत आहे। कुठे चालली आहे आपला सिस्टीम, कुठे चालला आपला एज्युकेशन सिस्टीम? सगळ्या लोकांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये म्हणजे फॉर देअर डिग्री अँड फॉर देअर पोस्ट ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असते सगळ्यांना, पण कोणाला गव्हर्नमेंट स्कूलमधनं एज्युकेशन घेण्याची हे नाही आहे। एज्युकेशन म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल कशा होत चाललेल्या आहे, आपण सगळे गव्हर्नमेंट स्कूलमधनं शिकलोय, वी आर ऑन अ टॉप लेवल नाव, पण त्याच गव्हर्नमेंट म्हणजे जी गव्हर्नमेंट स्कूल आहे त्याची हालत काय आहे आजकाल? प्रायव्हेट कोचिंग, प्रायव्हेट हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इतके सगळे पैसे मोजावे लागते। एज्युकेशन हा सगळ्यांचा समान अधिकार आहे, कुठे गेला तो समान अधिकार? काय करेल जे लोक लोअर क्लास आहे, त्यांची फायनान्शियल कंडिशन स्टेबल नाही आहे, बिचारे त्यांच्याबद्दल कॅपेबिलिटी असून ते लोक डॉक्टर, इंजिनियर नाही करू शकत जस्ट बिकॉज ऑफ दिस फीज। It should be same for all. It should not depend on the financial stability. It should depend on their capabilities. So we demand की धर्मेंद्र प्रधान, ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।